तर नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनल आपलं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एस-सी-आर-टीचं जे पत्र आहे, 1ली ते 12वीच्या शिक्षकांसाठी, अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी एआय साथी जो काही आपल्याला कोर्स पूर्ण ऑनलाईन कोर्स पूर्ण करायचा दीक्षा पोर्टलवरती. तर तो कशाप्रकारे करायचा किंवा काय करायचं त्या संदर्भातली माहिती पाहिली आपण. आता तो कोर्स कशाप्रकारे जॉइन करायचा आहे, त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओत पाहू. आपण काय करणार आहोत, या ठिकाणी दीक्षाचा जो काही वापर आहे आपण अध्यापनासाठी, अध्ययन अध्यापनासाठी केलेलाच आहे. तर काय करायचं, आपल्याला प्ले स्टोअर वरून दीक्षा ॲप डाउनलोड करायचं. या ठिकाणी आपल्याला दीक्षा ॲप ज्यावेळेस डाउनलोड करू, त्यानंतर कशा प्रकारे ॲप डाउनलोड करायचं ते पण पाहूयात आपण. या ठिकाणी प्ले स्टोअरवर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअरवरती यामध्ये सर्च बारमध्ये आपल्याला या ठिकाणी दीक्षा अशा प्रकारे ॲप येते. तर तर या ठिकाणी आपण पाहू शकता, की दीक्षा फॉर स्कूल एज्युकेशन अशा प्रकारे आलेलं आहे. याला ओपन मी या ठिकाणी ऑलरेडी डाउनलोड केलं, त्यामुळे या ठिकाणी ओपन वरती मी क्लिक करतोय. ओपन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेलकम टू दीक्षा अशा प्रकारचा आपल्या समोर इंटरफेस येतोय. त्यानंतर जे एक लॉग इन पेज आपल्या समोर येणार आहे. या ठिकाणी पाहू ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासवर्ड हे सर्व काही करण्यापेक्षा आपण सगळ्यात बेस्ट काय करणार, या ठिकाणी साइन इन विथ Google अशा प्रकारे त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. जसं आपण यावरती साइन इन विथ Google वरती क्लिक करणार आहोत, तर आपल्या समोर अशा प्रकारे काही पेज ओपन येईल. एक पॉपअप विंडो येईल. त्यानंतर आपल्या जे काही मेल आयडी वगैरे जे असतील, ते मेल आयडी या ठिकाणी दिसणार आहे. आपल्याला ज्यावरून लॉग इन करायचं आपल्याला ते करतोय. तर माझं ह्या मेल आयडी वरून मी लॉग इन या ठिकाणी करतोय. तर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतो अशा प्रकारे लॉग इन या ठिकाणी होत आहे. होऊ शकतो नेटवर्क कमी जास्त असल्यानंतर कधी-कधी वेळ पण लागू शकतो त्या गोष्टीसाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, की माझं जे काही लॉग इन आहे ते लॉग इन झालेलं आहे. आता ज्यावेळेस लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा प्रकारे आपल्या समोर जे काय आहे ते दीक्षा ॲप ओपन केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा काही इंटरफेस दिसतो. तर या ठिकाणी आपण किती सर्च केलं, समजा जर या ठिकाणी जो सर्च बार दिसतो यामध्ये जरी आपण सर्च केलं, तर या ठिकाणाहून आपला कोर्स जो आहे, तो कोर्स या ठिकाणी आपल्याला जॉइन होणार नाही किंवा जॉइन करता येणार नाही किंवा आपलं एनरोलमेंट या ठिकाणी करता येणार नाही. तर यासाठी सुरुवातीला आपलं सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला, तर या ठिकाणी जे राइट साइडला जो प्रोफाइल आयकॉन दिसतोय, हा आपण पाहू शकतो या ठिकाणी. प्रोफाइल आयकॉन जो दिसतो यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला जो प्रोफाइल आयकॉन दिसतो या ठिकाणी प्रोफाइल कंप्लीशन या ठिकाणी मी पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी माझं प्रोफाइल कंप्लीशन 100% दाखवतंय. यानंतर आपणास सर्व काही माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि ज्यावेळेस आपलं हे कंप्लीट होईल, या ठिकाणी आपलं नाव असेल, पूर्ण नाव असेल. कारण या ठिकाणी प्रोफाइल अपडेट करताना यासाठी अचूक माहिती भरायची आहे, की ज्यावेळेस आपलं सर्टिफिकेट येणार, सर्टिफिकेटवर ते ज्या प्रकारे आपण नाव या ठिकाणी टाकणार आहोत, जे काही एंटर करणार आहोत, त्याचप्रमाणे आपलं या ठिकाणी नाव येणार. त्यामुळे प्रोफाइल ज्यावेळेस अपडेट करतो, त्यावेळेस ही काळजी आपणास घ्यायची, की नाव अगोदर व्यवस्थित टाकायचं, नाव, जन्मतारीख आहे. त्यानंतर अकॅडमिक इन्फॉर्मेशन मध्ये रोल आपला टीचर येईल. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट आपला जो काही असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर सब रोल मध्ये टीचर या ठिकाणी आपण कोणत्या क्लासेसला शिकवतात त्यानुसार आहे. बोर्ड कोणता आहे, महाराष्ट्र, आणि त्यानंतर माझं मीडियम हिंदी आहे. या ठिकाणी सेव्ह बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सेव्ह बटनावर क्लिक करतो, तर आपला जो काही प्रोफाइल डाटा आहे तो या ठिकाणी सेव्ह होणार आहे. आता या ठिकाणी आपला प्रोफाइल डाटा सेव्ह झालाय. कारण यासाठी प्रोफाइल जे अपडेट करायचे ते व्यवस्थित यासाठी करायचे, कारण जे काय आपले सर्टिफिकेटवरचे नाव असेल, नाव वगैरे जे आहे ते व्यवस्थित याच्यावरूनच येणार आहे. त्यामुळे ते करताना व्यवस्थित करायचं आहे. मग व्यवस्थित झाल्यानंतर या ठिकाणी आपण बॅकचं बटन दाबायचं या ठिकाणी. बॅक आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो, की खाली होम, त्यानंतर स्कॅनर आणि दीक्षा ॲप. दीक्षा ॲपचं एक सिम्बॉल दिसतोय आणि त्याच्या खाली कोर्सेस आहे आणि वरच्या बाजूला जो या ठिकाणी एरो दाखवलेला आहे. हा एरो जो आहे आपला इथले, हा कोर्सेस यावरती आपणास क्लिक करायचे. याच्यावरती ज्यावेळेस आपण क्लिक करतोय, तर त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन या ठिकाणी ॲप ओपन डाउनलोड करण्यासाठी बोललेलं आपल्याला दीक्षा कोर्सेस म्हणून. तर हे या ठिकाणाहून आपल्याला जो काय येतो ॲप डाउनलोड करायचा आहे आणि त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे काय आपल्यासमोर इंटरफेस येईल
आणि करताना आपल्याला दीक्षाचे जे काही लॉग इन आयडी पासवर्ड जे आहेत त्यानुसारच हे डाउनलोड होणार आहे, लॉग इन होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आल्यानंतर आपण पाहू शकतो इथे वरती जो काय आपल्याला सर्च बार दिसतोय, या सर्च बार मध्ये AI साथी असं जरी टाईप केलं आपण, तर या ठिकाणी आपला जो काही कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर मी ऑलरेडी या ठिकाणी जॉईन केलेला आहे, त्यामुळे माझं तर काही कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी एनरोल करायचंय आणि एनरोल केल्यानंतर आपल्याला जो काही कोर्स आहे तो कोर्स या ठिकाणी सुरू करा. तर सुरू करताना कसं करायचंय, तर या ठिकाणी पाहू शकतो टोटल एकूण 4 तासाचा हा कोर्स असणार आहे. यामध्ये परिचय, AI सर्वत्र बाकी जे काही यावरती समोरचे एरो दिसतात परिचयाच्या पुढे समजा, तर या ठिकाणी यामध्ये जे काय आहेत ते सगळे काही जे काही मॉड्यूल्स आहेत ते मॉड्यूल्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत, एक एक पाहून. आणि मग त्याच्यानंतर आपण एक एक पूर्ण झाल्यानंतर पुढे जाणार आहोत. त्यानंतर AI सर्वत्र, त्यामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे जे व्हिडिओ असणार आहेत ते व्हिडिओ पाहायच्या नंतर शेवटी अंतिम मूल्यांकन वगैरे जे आणि नंतर यानंतर आपल्यास जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट भेटणार आहे. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की दीक्षा पोर्टल वरती लॉग इन केल्यानंतर कशा प्रकारे आपणास जे काही एआय साथी किंवा एआय साथी एज्युकेटर्स जो काही कोर्स आहे तो कोर्स कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे किंवा एनरोल कसा करायचा आणि सुरू कसा करायचा त्याच्याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली. जर याच्या बाबतीत जर पुन्हा एकदा पाहिजे तर मी कशा प्रकारे आपल्याला डाउनलोड जो कोर्स जॉईन करायचा आहे ते पाहूयात पुन्हा. सिंपल आपल्याला या प्रकारे प्रोफाईल आपण अपडेट केला दीक्षा ॲपमध्ये. त्यानंतर खालच्या बाजूला जो राईट साईडला बॉटमला जो कोर्सेस आणि दीक्षा ॲपचं सिंबल त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर पुन्हा ओपन होणार आहे. आणि ओपन झाल्यानंतर सिंपल या ठिकाणी वरती जे काही आपल्या समोर AI साथी जे दिसतंय, AI साथीवरती जो काही सर्च बार आहे त्यामध्ये AI साथी किंवा AI साथी फॉर ऑल एज्युकेटर जे आहेत, अशा प्रकारे टाकलं किंवा आपल्याकडे लिंक जे आहेत, लिंकमध्ये क्लिक करून या ठिकाणी आपण कोर्स या ठिकाणी पाहू शकतो आपण. एनरोल करून आपला कोर्स जो काय तो कोर्स सुरू करू शकतो. आणि सुरू केल्यानंतर यामध्ये आपण पाहू शकतो की AI जे टेक्नॉलॉजीचे कशा-कशा प्रकारे वापर करू शकतो आपण. अशा वेगवेगळ्या विविध आणि चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी हा कोर्स कशाप्रकारे जॉइन करायचा समजलाच असेल. जर कोर्स जॉइन करताना काही अडचणी आल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.